नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. पूर्वी ज्या प्रकारे रोज माध्यमांमध्ये शरद पवारांच्या पत्रकार परिषदा असायच्या किंवा शरद पवारांच्या ब्रेकिंग न्यूज असायच्या, मग त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये पवारांची खेळी, पवारांचा डाव किंवा पवारांनी गुगली टाकली, अशा प्रकारच्या बातम्या सर्रास माध्यमांमध्ये सुरू असायच्या. मग त्यात शरद पवारांच्या दौऱ्यांचं विश्लेषण असायचं. शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर, शरद पवार आज पुणे दौऱ्यावर, बारामती दौऱ्यावर, अशा पद्धतीचे विश्लेषण माध्यमांमध्ये पवारांच्या बाबतीत सुरू असायचे. ते हल्ली मराठी माध्यमांमध्ये किंवा इतरही माध्यमांमध्ये पवारांच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजे नेमकं माध्यमांमध्ये पवारांचं महत्त्व कमी झालंय का, किंवा माध्यमांना पवारांमध्ये आता काही इंटरेस्ट राहिला नाही असं वाटतंय का? तर या गोष्टीचा पण कधी कधी असा हे वाटतो की अजित पवार भाजप बरोबर गेल्यापासून पवारांचं तितकंसं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिलं नाही, किंवा पवारांना वयाच्या काही गोष्टी पण आडव्या येऊ शकतात. यामुळं पण कदाचित पवारांना या अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल. पण तेव्हा माध्यमांमध्ये आता सुप्रिया सुळे दिसतात, रोहित पवार दिसतात, किंवा राष्ट्रवादीची किंवा शरद पवार गटाची कुठलीही भूमिका मांडायची असेल, किंवा देशाच्या राजकारणावर बोलायचं असेल, राज्याच्या राजकारणावर बोलायचं असेल, तर सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार येतात. हेच आता अग्रस्थानी असतात. पवार साहेबांच्या मिटिंगा, पवार साहेबांच्या बैठका, किंवा पवार साहेबांच्या कुठल्या काँग्रेसच्या बरोबरच्या मिटिंगा, किंवा संजय राऊत यांच्याबरोबर मिटिंग, किंवा उद्धव ठाकरे बरोबर काही मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या आता माध्यमांमध्ये फारच कमी बघायला मिळतात. त्यातच 2-3 दिवसापूर्वी शरद पवारांनी अगदी तातडीची पत्रकार परिषद लावली होती. माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की शरद पवारांची तातडीची पत्रकार परिषद, आणि मग मुद्दा तर ते काय बोलणार आहेत ते काय येत नव्हतं. पण शरद पवार या वयामध्ये एक मुद्द्यासाठी पत्रकार परिषद घेतात, आणि तो पण असा की जे पंतप्रधानांनी 4-5 दिवसापूर्वी संसदेमध्ये महिला आरक्षण बिल आणलं. 33% आरक्षण महिलांना दोन्ही सभागृहामध्ये पारित करून घेतलं, मंजूर झालं. ते पण बहुमताने मंजूर झालं. आणि या दिवशी भाषणामध्ये पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की ह्या नारी शक्तीचा विजय, महिलांचा विजय. पण यामध्ये अनेक जण जरी आज त्यांनी लोकांनी समर्थन केलं असेल, पण नाईलाजास्तव लोकांनी समर्थन केलेले, यांना महिलांना समर्थन देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळं हे सर्व लोक आज जे महिलांचे हितेशी दिसतात, हे असं चित्र पूर्वी नव्हतं. त्यामुळं आज हा महिलांचा फार मोठा विजय. आणि हेच वाक्य शरद पवारांना लागलं, आणि या वाक्यावरच शरद पवारांनी आपली पत्रकार परिषद घेतली. आणि मग सांगितलं की जे पंतप्रधान मोदींनी असं म्हटलंय की विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिलाय, हे म्हणणं पंतप्रधानांचं कसं चुकीचं आहे. 1993 मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेत होतो, मग तेव्हा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं, किंवा इतर ठिकाणी पण मी जेव्हा केंद्रामध्ये सत्तेत होतो, मग मी संरक्षण मंत्री होतो, तेव्हा मी
सैन्य दलामध्ये महिलांना जागा रिझर्व केल्या, अनेक ठिकाणी महिलांचं आम्ही सशक्तीकरण केलं, तेव्हा हे तर श्रेय आमचंच आहे असंच त्यांना काहीतरी काहीसं म्हणायचं होतं. पण ही केविलवाणा जो शरद पवारांचा प्रयत्न आहे, कारण शरद पवार नरसिंहरावच्या काळामध्ये सुद्धा 2-3 वर्ष सत्तेत होते, मंत्री होते. नंतर मनमोहन सिंगांच्या काळात 10 वर्ष सातत्याने मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि अनेक पक्षाचं सरकार, त्यामध्ये मुलायम, लालू प्रसाद असे लोक सामील होते. राज्यसभेत मांडलं, लोकसभेत मांडता आलं नाही. आणि जर पवार साहेबांचं असं म्हणणं असेल की आपण या महिला आरक्षणाला कधीच विरोध केला नाही आणि ह्या महिला आरक्षणाला आमचं कायमचं समर्थनच होतं, तर त्यावेळेस भाजप जर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये तयार होतं, तर मग ज्यांचा विरोध आहे त्यांना तुम्ही सोडून द्या आणि भाजप आणि आपण हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर. तेव्हा शरद पवारांना असं सांगायचं होतं की हे जे महिला बिल आहे, महिला आरक्षण बिल आहे, महिलांसाठी जे काही सक्षमीकरण आहे, हे सर्व आमच्या काळातलंच काम आहे. हे काही नरेंद्र मोदींनी काही वेगळं आणलेलं नाही. पण आपल्याला पण असं वाटतं की जर तेव्हाच केव्हा होतं तर तेव्हा तुम्ही का मंजूर केलं नाही, का महिलांना न्याय दिला नाही, का नरेंद्र मोदींची वाट पाहिली, किंवा नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये हे बिल आणलं नाही. याचं कारण असं होतं की 2014 मध्ये किंवा 2019 मध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये जर मोदींनी हे बिल आणलं असतं, कदाचित मोदींकडं राज्यसभेमध्ये आकडा नव्हता. लोकसभेत जरी हे बिल पास झालं असतं तर राज्यसभेत काही लोकांनी हे पाडलं असतं. त्यामुळं मोदी सुद्धा 9-9.5 वर्ष या बिलासाठी वाट पाहिली. त्यांनी लोकसभेत तर त्यांच्याकडं पूर्ण बहुमत होतंच, पण राज्यसभेत जेव्हा त्यांचं आणि त्यांच्या मित्रपक्षांचं बहुमत पूर्ण झालं, यांना विरोधकांची काडी मात्र जेव्हा गरज नाही असं जेव्हा त्यांना खात्री पटली, तेव्हाच हे बिल आलं आणि हे बिल त्यांना मनापासून पास करून घ्यायचं होतं, महिलांना न्याय द्यायचा होता. म्हणून इतक्या दिवस त्यांनी प्रतीक्षा केली. याला राजकारण म्हणत नाही. राजकारण याला म्हणतात की राज्यसभेत पास केलं आणि लोकसभेत पास करायचं नाही. कारण का तर मुलायम सिंग आणि लालू प्रसाद यांच्यासारखे महिला विरोधी लोक आपलं खुर्च्या ओढतात किंवा पाठिंबा काढून घेण्याची धमकी देत आहेत. म्हणून राज्यसभेतून पास झालेलं बिल लोकसभेत हे लोक मांडू शकले नाही. याला इच्छाशक्ती नाही किंवा राजकीय इच्छाशक्ती नाही, महिलांना काही देण्याची इच्छा नाही असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा पवार साहेब जरी आज म्हणत असतील की बा आमचंच बिल आहे, आम्हीच दुनिया केली, तर या गोष्टीला आज काय काडीची किंमत नाही. कारण तेव्हा तुम्हाला काही करता आलं नाही आणि आज कोणीतरी काही केलं असेल तर त्याला फक्त आम्ही कसं महिलांचे हितेशी आहे ना, आम्ही कसे महिलांचे समर्थक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि या वयामध्ये पवार साहेबांना 83-84 वयामध्ये सुद्धा पवार साहेबांना जे आपलं जे काम नाही त्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा किती मोठा त्यांचा अट्टहास आहे, या पाठीमागे हा उद्देश त्यांचा दिसतो. आणि माध्यमामध्ये पवार साहेबांना आता फार काही वेटेज दिलं जात नाही, वेळ दिला जात नाही. या पत्रकार परिषदेचं फुटेज माध्यमांनी अगदी 1-2 वेळा दिवसभरात दाखवलं. त्याच्यानंतर पवार साहेबांना कुठेही दाखवण्याचं काम मराठी माध्यमांनी केलं नाही. त्यामुळं आता राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय असेल ते रोहित पवार बोलतात आणि रोहित पवारांना सुद्धा असं वाटतंय की आपल्याला सर्वच समजतंय
आणि देशाच्या राजकारणातल्या गोष्टी असतील, मग कोणाच्या विरोधात बाईट द्यायची असेल किंवा कोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचं असेल तर ते सुप्रिया सुळे बघतात आणि त्यांना पण असं वाटतंय का मला सर्वच समजते, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि पवार साहेबांना आता माध्यमं पण हळूहळू विसरायला लागलीत. पवार साहेबांच्या गुगल्या, पवार साहेबांच्या खेळ्या किंवा तेल लावलेला पैलवान अशा प्रकारचे वाक्य आता पवार साहेबांच्या बाबतीत उच्चारताना माध्यमं दिसत नाही. देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचं महत्त्व कमी होतंय का, या प्रश्नाला नक्कीच वाव मिळतो. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.